मंडळी, तुमच्या घरात जर 5 वर्षापर्यंतची लहान मुलं असतील ना, तर अगदी मुलगा असो किंवा मुलगी असू द्या, पण त्यांना यंदा बोरहाण नक्की करा. बोरहाण म्हणजे नक्की काय, ते कसं करावं, कधी करावं, कोणी करावं, ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आजच्या ह्या व्हिडिओत थोडक्यात देण्याचा प्रयत्न मी करणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. साधारणतः मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत घरातल्या लहान मुलांसाठी बोरहाण केले जाते. आता यंदा मकर संक्रांत आहे 14 जानेवारीला आणि रथसप्तमी आहे 25 जानेवारीला. म्हणजेच 14 जानेवारीपासून 25 जानेवारीपर्यंत तुम्ही तुमच्या घरातील लहान मुलांसाठी बोरहाण नक्की करू शकता. मुलांचं वय साधारणपणे 5 वर्षापर्यंत असावे. म्हणजेच अगदी 1 वर्षापासून ते 5 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी बोरहाण करतात. आता अर्थात अनेक ठिकाणी अगदी बाळ 1 वर्षाचं असेल तरीसुद्धा बोरहाण केलं जातं. पण खूप छोट्या बाळाचं अगदी म्हणजे 1 वर्षाचं नसलेल्या बाळाचं जर बोरहाण केलं तर बाळाची थोडी चिडचिड होणे किंवा रडरड होणे, त्यांना त्या कार्यक्रम एन्जॉय करता येत नाही. पण अगदी छोटासा कमी जणांमध्ये बोलवून तुम्ही बोरहाण छोट्या बाळाचं सुद्धा करू शकता. बोरहाण हा एक प्रकारचा शिशुसंस्कार आहे. आईच्या गर्भातून बाहेर आल्यानंतर ह्या सृष्टीशी किंवा ह्या ऋतुमानाशी बाळाला जुळवून घेता यावं म्हणून केला जाणारा हा सोहळा आहे. यात संस्काराबरोबर बाळाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असणाऱ्या लहान मुलांच्या आवडणाऱ्या गोष्टींचा समावेश असतो. अगदी तान्ह्या बाळाला ह्या गोष्टी अनुभवणं अशक्य म्हणून 5 वर्षापर्यंतच्या बाळाचं बोरहाण केलं जातं. नकळत्या वयापासून कळत्या वयापर्यंत मुलांच्या आठवणी तयार होत जातात आणि कळत-नकळत मुलं आपल्या संस्कृतीशी, परंपरेशी आणि निसर्गाशी जोडले जातात. आता बोरहाण घालताना बाळाला लागणार नाही अशा वस्तू, वजनाला हलक्या पण आकर्षक आणि सगळ्यात महत्त्वाचे आरोग्यवर्धक गोष्टींचंच बोरहाण करायला हवं, बरं का. मग त्यामध्ये चुरमुरे असतील, लाह्या असतील, हलव्याचे छोटे दाणे किंवा छोटी बोरं, चिंचा, गाजराचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा ह्या सगळ्यांचा समावेश करावा. आता हल्ली रंगीबेरंगी गोळ्या, चॉकलेट किंवा बिस्किटे असतात, पण त्याचं प्रमाण कमी ठेवावे. जास्त करून निसर्गाचा हा जो मेवा आहे, रानमेवा जो आहे, त्याचा समावेश बोरहाणमध्ये असावा. हल्ली काय झालंय, गोळ्या, चॉकलेट, बिस्किट यांची संख्या जास्त असते आणि बोरं, चिंचा हा जो रानमेवा आहे तो मात्र अगदी छोट्याशा प्रमाणात आपल्याला दिसून येतो. आपल्या मुलांना निसर्गाची ओळख करून द्यायची आहे, त्यामुळे चॉकलेट गोळ्यांचा जो भाग आहे तो कमी ठेवावा आणि बोरं किंवा आधी सांगितल्याप्रमाणे चुरमुरे, लाह्या, चिंचा, गाजराचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा या सगळ्यांचं प्रमाण जास्त ठेवावे. आता तुमच्या 2 प्रश्नांची उत्तरं आतापर्यंत मिळाली असतील. एकतर बोरहाण कधी करावे हे लक्षात आलं, त्यानंतर बोरहाण कुणाचं करावं हे सुद्धा तुम्हाला लक्षात आलं असेल. आता बोलूया मुख्य विषयाकडे की बोरहाण कसं करावे. बोरहाण घालण्यासाठी बाळाला कोणत्या रंगाचे कपडे घालावे, तर बाळाला काळ्या रंगाचे झबले किंवा काळ्या रंगाचा शर्ट, मुलगी असेल तर काळ्या रंगाचा फ्रॉक घाला. इतर कार्यक्रमामध्ये आपण काळे रंगाचे कपडे घालत नाही, पण मकर संक्रांतीचे वैशिष्ट्य आहे की यामध्ये काळ्या रंगाला विशेष महत्त्व आहे.
काळा रंग उष्णता शोषून घेतो, हिवाळ्यात शरीर उबदार ठेवतो आणि म्हणूनच मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाला विशेष महत्त्व आहे. तर बोऱ्हाण घालताना मुलांना काळ्या रंगाचे कपडे घालावेत. त्यानंतर हलव्याचे दागिने, अगदी हलव्याची बासरी, मुकुट, हार, मुलींना माळ, पैंजण, बांगड्या असे अनेक हलव्याचे दागिने हल्ली बाजारात विकत मिळतात. ते आणून ते मुलांना घालावेत. मुलांना छान सजवावे. त्यानंतर सगळ्यांना आधी मुलांचं औक्षण करावं. औक्षण केल्यानंतर जो खाऊ आपण जमवलाय, तो खाऊ आपण एकत्र केलाय, तो सगळा खाऊ मुलांच्या डोक्यावर अगदी आल्हाद मुलांना लागणार नाही अशा पद्धतीने टाकावा आणि बाकी सगळ्या बालगोपालांनाही तो गोळा करायला लावावा. अशा प्रकारे बोरणाचा कार्यक्रम असतो. ह्या सोहळ्यासाठी आपापल्या मुलांना घेऊन ज्या लेकरूबाळा येतात त्यांना हळदी कुंकू देऊन त्यांचा सन्मान करावा, तिळगुळ द्यावे आणि बोऱ्हाण साजरं करावे. तुमच्या लक्षात आलं असेल की बोऱ्हाण करायचं म्हणजे काय करायचं. तर बाळाला काळ्या रंगाचे कपडे घालायचे, त्याला छान हलव्याचे दागिन्यांनी सजवायचं, त्याचबरोबर त्याचं औक्षण करायचं आणि औक्षण झाल्यानंतर बाळाच्या डोक्यावरून जमवलेला जो खाऊ आहे तो खाऊ टाकायचा आणि बाकी जमलेल्या बालगोपालांनी तो सगळा खाऊ गोळा करायचा. याच्यात फार काही किचकट असे नियम नाहीत किंवा कुठला फार काही किचकट असं शास्त्र पण नाही. बोऱ्हाण अगदी कुणीही आपल्या बाळासाठी करू शकतात. कारण मी सुरुवातीला म्हटलं तसं हा एक प्रकारचा शिशु संस्कार आहे. जसं बाळ जन्माला आल्यानंतर वेगवेगळ्या संस्कार बाळावर केले जातात. 5वीचा कार्यक्रम असतो, बारसं असतं, बाळासाठी पहिलं अन्नप्राशन करणे असते. हे जसं सगळं संस्कार आहेत त्याच संस्कारातला हा एक संस्कार म्हणजे बोऱ्हाण घालणे आहे. पण ह्या बोऱ्हाणाचं महत्त्व नक्की काय, म्हणजे बाळाच्या डोक्यावरून बोरं टाकणं, ह्या बोरांना एवढं महत्त्व काय आहे. तर तुम्हाला माहीत आहे का, बोरं औषधी वनस्पतीमध्ये येतात. आता ह्या सगळ्यांसाठी पौराणिक संदर्भ देण्यासाठी उन्नती गाडगीळ यांनी एक कथा सांगितली. ती कथा अशी आहे की शबरी नावाची एक सुंदर राजकुमारी होती. विवाहाप्रसंगी पशुबळी द्यावा लागतो हे हळव्या शबरीला मान्य नव्हतं. त्यामुळे विवाह न करता ती मातंग ऋषीच्या आश्रमात राहून तिथे धर्मशास्त्र विद्या प्राप्त करू लागली. ती प्रभू श्रीरामांची भक्त होती हे आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. मातंग ऋषींनी मृत्यूसमयी तिला आश्रमाचा आणि आश्रमाच्या आजूबाजूला असणाऱ्या सगळ्या औषधी वनस्पतीचे रक्षण करायला सांगितले आणि त्या औषधी वनस्पतीमध्ये बोराच्या झाडाचा सुद्धा समावेश होता. आणि मग शबरी प्रभू श्रीरामांची प्रतीक्षा करू लागली. काही काळानंतर श्रीराम, लक्ष्मण तिथे आले. माता सीतेचा शोध घेत घेत प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण तिथे आले होते. शबरीने त्यांना आश्रमात स्वागत केले. आता प्रभू श्रीरामचंद्रांचे वनवासात असताना काही नियम होते. वनवासात गुरुवाणीतून विद्या घ्यायची नाही, हाही त्यातलाच एक नियम होता. शबरीने चतुराईने बोरातून शाबरी विद्या त्यांना दिली, ज्याला संजीवनी सुद्धा म्हटले जातं. पण सरोवरात जाऊन सुग्रीवाच्या भेटीचा मार्ग दाखवला. लक्ष्मणाने मात्र ती बोर खाल्ली नाहीत, त्यामुळे संजीवनी विद्या तो घेऊ शकला नाही. त्यामुळेच इंद्रजिताच्या बाणाने तो बेशुद्ध झाला आणि मग लक्ष्मणासाठी हनुमानाने हिमालयात जाऊन द्रोणागिरी पर्वत उचलून आणला. ही कथा आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. पण ही कथा सांगण्यामागचे कारण हेच की बोर ही औषधी वनस्पती आहे आणि ह्या बोऱ्हाणामध्ये लहान मुलांच्या डोक्यावर बोर टाकली जातात आरोग्यवर्धक म्हणून. बोरीचे स्नान बाळाला घालतात.
थोडक्यात आपले सण, संस्कृती, संस्कार हे एकमेकाशी जोडले गेलेले आहेत याचा ह्या कथेवरून अंदाज येतो. आणि अगदी हल्लीच्या भाषेत सांगायचं झालं तर बोऱ्हाण मुलं भरपूर एन्जॉय करतात. आजूबाजूची बोलवलेली मुलं तो खाऊ गोळा करण्यासाठी धडपडत असतात, मज्जा करतात आणि आपल्या घरातलं लहान मूलसुद्धा त्यामुळे आनंदी होते. मग मंडळी, तुमच्या घरातल्या लहान मुलांसाठी तुम्ही बोऱ्हाण करता की नाही? त्याचबरोबर बोऱ्हाण करण्याची तुमच्याकडे कुठली वेगळी पद्धत आहे का? तुमच्याकडे बोऱ्हाणामध्ये कोणता खाऊ टाकला जातो हे कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.